आजी आजोबांच्या रिलेशन मध्ये मी जे बघितलंय की माझ्या आजीचं पूर्ण आयुष्य हे आजोबांच्या भोवती गुंफलेलं होतं. आणि जेव्हा आजोबा गेले तेव्हा त्यांच्या आयुष्यात एकदम खूप मोठी पोकळी निर्माण झाली, Correct. कारण तिच्या आयुष्याचा मोटो हा तिचा नवरा एवढा एकच होता. बरोबर. तेव्हा मला असं वाटलं की जर कुठेतरी जेव्हा असं माणसाला वाटतं की आपण एकटे पडतोय, तर मग निर्माण होणारी पोकळी ही भयंकर असेल, कारण आपण सगळंच देऊन टाकलंय आपलं. तर त्यामुळे मग थोडी स्वतःची स्पेस सुद्धा वेगळी ठेवणं आणि तरी सुद्धा रिलेशनशिपमध्ये कमिटेड आणि एकनिष्ठ राहणं, हे कसं बॅलन्स आउट आम्हाला करता येईल. मेन म्हणजे आपल्याला विचार करायला पाहिजे की मी माझ्या आयुष्यातली किती स्पेस रिलेशनशिपला, किती स्पेस मी नात्याला देऊ शकतोय. Right. तू जसं आजीचं उदाहरण दिलंस, त्या वेळेचा काळांमध्ये हे कम्प्लीट समर्पण होतं. करेक्ट. त्यामुळे समर्पण करायला तुम्हाला आधी मनाची तयारी लागते. पण तुम्ही तुमचा रेशो डिसाईड केलाय 10% असेल, 20% असेल, तर तेवढी जागा तरी तुम्ही त्या नात्याला रोज द्यायला पाहिजेत. बरोबर. माझं हे म्हणणं आहे.